चालू असलेल्या सामन्याचा विजेता आणि पिंपळगर ही पुढील मॅच असेल. दोन्ही संघांनी या सूचनेचं पालन करायचं आहे. विजेता संघ या मॅचमधील आणि पिंपळगर ही पुढील मॅच. धन्यवाद. धन्यवाद व्हाइस ऑफ पीएनजी सुनील पाटील. या सामन्यातील विजेता संघ निश्चितच पिंपळघर या संघाशी दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी पिंपळघर संघ आपण पाहतोय प्रतीक्षेमध्ये आहे. कोणता संघ येईल या मॅच मधील विजेता संघ कोणता असेल. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मार्गस्थ केला तर राईट आर्मवरती विकेट. देखना फटका निघून जाईल चेंडू. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकंदर धावा घेण्याच्या मुभेमध्ये या दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्यात आणि संधीचं सोनं इथून मात्र केलं गेलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या 3 धावांनी श्री गणेश होतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो चेरोबा कोण कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला होता चेरोबा कोण संघाचा. यावेळेस मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं, निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. अगदी एकच धाव इथून मात्र अंकित केली जाईल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती पण पाहतोय. एकंदर 4 या अंकावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. राईट आर्मवरती विकेटचा मारा. बोंडवली आणि कोण म्हणजे जो सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे त्या सामन्यातील विजेता संघ गावदेवी पिंपळघर या संघाशी 2 हात करणार आहे. तर बघूया पुन्हा एकदा मॅचकडे. चौकार जरूर जोडला गेलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 8 या अंकावरती धावफलक हे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि अगदीच नेहमीच जर क्रिकेट हा खेळ असो किंवा सामाजिक जीवन आपलं जर पाहिलं तर 2 गोष्टी पाहायला मिळतात. सुरुवात चांगली तर शेवटही चांगला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. इट्स गुड बाय अँड टाटा. सिक्सर. 6 धावा. गुणलेखक फरहान आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत. 14 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली आणि जमेची बाजू जर आपण पाहिली तर एक रॅपिड सुरुवात, एक चांगली सुरुवात इथून मात्र आपल्याला एक पाहायला मिळते. फलंदाज प्रशांत, ज्या खेळाडूला एकता मिसाईल या नावाने सुद्धा ओळखलं जातं, आज मात्र नवचैतन्याने इथून मात्र हा संघ खेळताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र नशिबाची साथ पुन्हा एकदा चेरोबा कोण संघाकडे आणि तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. ते मात्र 4. नशिबाचा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 या अंकावरती. इट विल बी द 18 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात करताना जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक फटकेबाजी अतिशय देखणी आहे, लाजवाब आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा वापर केलाय. म्हणूनच क्रिकेट या खेळामधला आय हा शब्द आपण पाहतो. आय फॉर इंटेलिजन्सी, बुद्धिमत्ता. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 19 या अंकावर. 19 रन्स ऑन द बोर्ड. फलंदाज प्रशांत यांच्या माध्यमातून एकंदर धावसंख्या जर पाहिली त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये आपण जर नजर टाकली तर 18 धावांची खेळी ही पाहायला मिळते. आणि देवेंद्र यांची मात्र चांगली साथ ही त्यांना लाभलेली आहे. एकेरी धावेने एक बाजूने चेरोबा कोण संघाचा किल्ला लढवण्याचा जो प्रयत्न आहे
तो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी राहिला आहे. नवी दिशा, नवं चैतन्य, नवीन ऊर्जा या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिरोबा कोण संघाकडे आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. गंगामाता गुंदवली संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या आहे फलकावरती 19 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरा जरूर मार्गस्थ केलं जाईल. धीरज या गोलंदाजाच्या माध्यमातून धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एकंदर 19 धावा आहेत एक षटकाच्या अखेरनंतर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार त्याने जरूर बदल केला जाईल आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपल्याला पाहतोय आपण 19 धावा. गोलंदाज धीरज म्हात्रे. दर्जेदार गोलंदाजी बोटांची जादू फिरकीच्या माध्यमातून फिरवण्याचा प्रयत्न, पण अगदीच लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एका अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय ती 20 या अंकावरती. सेकंड व्हाईट बॉल 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा अवांतर धाव जोडली जाते. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट बुद्धिमत्तेचा वापर. पुन्हा एकदा चेंडूला अगदीच कव्हरच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिलं, पुश केलं आणि एकच धाव इथून मात्र मिळाली. आणि सेन्सिबल क्रिकेटने जर आपण पाहिलं आणि अगदीच सावध पवित्रा जर आपण पाहिला तर प्रशांत यांच्या पाठीशी असलेली अनुभवाची शिदोरी आहे त्याचा मात्र वापर दक्ष पद्धतीने इथून मात्र केला जातोय. आणि अगदी चिरोबा कोण संघ प्लस पॉईंटमध्ये चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. यावेळेस मात्र लगा तो आबाद नाही तो बरबाद. स्विच हिटचा फटका निघून झाला चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. वॉट शॉट, गुड शॉट. देखणा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहतोय. एकंदर 26 धावा. मागील वर्षी चिरोबा कोण संघाचा जो प्रवास होता सेमीफायनल पर्यंत आपण पाहिला. चिरोबा कोण संघाला मात दिली होती वीरतानाजी दापोडे या संघाने. पण आता मात्र नवी चैतन्य, नवी ऊर्जा घेऊन 2025 या वर्षामध्ये काय घडेल आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक नव्या गेम प्लॅनिंगने सर्वच संघ उतरलेले आहेत. पण यशस्वी गेम प्लॅन कोणाचा होईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष. धावसंख्या झाले फलकावरती 26 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलाय. अगदीच सहज सोप्या पद्धतीने चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळेल ती मात्र एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 27 या अंकावर. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. 28 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अगदीच इट विल बी दी विकेट सॅक्रिफाईस. आणि अगदीच फलंदाज देवेंद्र यांनी ही मात्र गोष्ट ओळखली की निश्चितच 2 षटकं झालेली आहेत आणि येणाऱ्या वेळेमध्ये धावसंख्येचा ओघ जर आपल्याला वाढवायचा असेल तर अगदीच या ओघामध्ये निश्चितच येणाऱ्या पुढच्या फलंदाजांना आपण संधी देणं गरजेचं आहे. आणि त्या कारणास्तव इथून मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. एकंदर जे चेंडूंचा खेळ झालाय तो फलकावरती आपण पाहतोय ते 4. 28 धावा फलकावरती आहे. टाळ्यांचा आवाजाने इथून मात्र स्वागत केलं जात आहे फलंदाज देवेंद्र यांचं. निश्चितच ज्या पद्धतीने इथून मात्र सामना पुढे सरकतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं त्या जमेच्या बाजूने इथून मात्र
गती मिळणं खूप गरजेचं आहे, ती धावांची असो किंवा विकेटची असो. विकेटपासून निश्चितच दूर ठेवलं आहे गोलंदाज धीरज म्हात्रे याला, कारण की अगदीच जर आपण पाहिलं प्रत्येक चेंडूवरती एक चांगले सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. परेश महाजन नवीन फलंदाज, फुटवर्कचा वापर जरूर केला गेला पण चेंडूची गती मात्र चांगली पाहायला मिळाली. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू अखेरीस धावसंख्या पाहायला मिळेल फलकावरती 28 धावा. धावफलक स्थिरावलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर स्थिरावलेल्या धावफलकाने जर आपण पाहिलं तर पुढे इथून मात्र निश्चितच विचारपूर्वक खेळी होणं जे गरजेचं आहे तेच मात्र इथून स्थिती जर आपण पाहिलं तर सुधारणं गरजेचं आहे. आणि यावेळेस मात्र परेश महाजन यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, अगदीच एक धाव जोडली जाते. या षटकामध्ये एकंदर धावा आपण पाहतोय फलकावरती 29 धावा आणि आतापर्यंत एक फलंदाज बाद झालेला आहे. सामना ज्या गतीने पुढे सरकतोय, ज्या वेगाने पुढे चाललाय, अगदीच जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. माननीय सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवरती. विचार विनिमय इथून मात्र सुरू आहे. त्यांच्या समवेत गणेश पाटील यांना आपण पाहतोय. पिंपळघर संघाचे फलंदाज सुनील पाटील व्हॉइस ऑफ पिळंजे अगदीच हाय हॅलो करताना, कारण की दमण दौरा आहे, दमण टूर आपण पाहतोय. या 25व्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच संघांचा सहभाग, संघांचा खेळ ज्या रीतीने स्तर उंचावलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या खेळाला जो न्याय दिला गेला आणि खेळाडूंनी आपल्या स्वतःच्या खेळाला जो न्याय दिलाय तो अगदीच एक वाखाणण्याजोगा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज विनोद म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म वरती विकेट चा मारा. यावेळेस मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. पंचांचा लेग बाईचा इशारा जरूर येईल. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 30 या अंकावरती. परेश महाजन यांचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा सामना केला आणि फक्त एकच धाव त्यांना आतापर्यंत बॅटच्या माध्यमातून जोडता आलेली आहे. यावेळेस मात्र अगदीच एक आवाज जरूर झाला खेळपट्टीवरती बॅटचा, पण योग्य संपर्क झाला नाही. एक धाव जरूर मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर परेश महाजन आणि प्रशांत पाटील या दोन्ही फलंदाजांना थोपवलं गेलं मोठ्या फटक्यापासून. इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावचीची संधी आहे आणि इथून मात्र यष्टीरक्षकाने या संधीचं सोनं केलंय. कुठेतरी काही इंचाच्या अंतरावरती जो फरक आपल्याला पाहायला मिळाला त्या कारणास्तव फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये पोहोचू शकले नाही आणि त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपण पाहतोय प्रशांत पाटील यांना, प्रशांत म्हात्रे यांना. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती एकंदर 31 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बॅट स्किट होणं हे खूप गरजेचं असतं, म्हणजे बॅटचं घर्षण होणं खूप गरजेचं असतं. अगदीच जी लाईन आपण पाहतोय, जी क्रीज आपण पाहतोय, क्रीजच्या रेषेपासून काही अंतरावरती 1 पाऊल अंतरापासून बॅटचं घर्षण होणं गरजेचं होतं, पण ती गोष्ट मात्र घडली नाही. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अखेर बेनिफिट ऑफ डाऊट इथून मात्र जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये विकेट किपरच्या जोरावरती इथून मात्र ही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 31 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय.
बाद झालेले आहेत. फलंदाज दीपक आणि परेश महाजन या दोन फलंदाजांना आता मात्र एक चांगली फलंदाजी इथून मात्र करावी लागणार आहे. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र पुरेपूर वापर केला जातो वेगाचा. निघून चाललाय चेंडू बिग बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून 4 धावांकरता देखणा चौकार, सुरेख चौकार मिळतील. धावा 4, 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. $35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज विनोद म्हात्रे यांचा जर आपण विचार केला तर धावांना लगाम लावण्याचं काम जरूर केलं, पण अगदीच आता मात्र दीपक सांगतोय अब नाही चलेगी रणबंदी. फटका फसलाय, चेंडू हवेत इन वॅकेंट. यामधून जर आपण पाहिलं तर अगदीच गोलंदाजाकडून मात्र चेंडूची फेकी झाली, पण बॅकअप नव्हता, प्रोटेक्शन नव्हतं. 3 धावा इथून मात्र जोडल्या गेल्या आणि या 3 धावांच्या मदतीने 38 या अंकावर धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अगदीच अंतर जे होतं 4 ते 5 पावलांचं होतं. अगदी सहज रीतीने जरी चेंडू यष्टांना लावला असता तरी सुद्धा फलंदाज हा बाद झाला असता. पण अगदीच क्रिकेट या खेळामध्ये टायमिंगला अचूक महत्त्व दिलं गेलं आणि या महत्त्वतेनुसार इथून मात्र गोलंदाजाने जरूर फेकी केली, पण मात्र चेंडू काही यष्ट्यांचा वेध घेणारा पाहायला मिळाला नाही. एकंदर धावा जोडल्या जातात त्या 3 षटकाच्या अखेरनंतर 38 धावा फलकावरती आपण या पाहतोय. नॉकआउट फेरीचे सामने सुरू झालेले आहेत. या सामन्यातील विजेता संघ बीबी स्पोर्ट इताडे या संघाशी 2 हात करेल, पण तो संघ मात्र कोणता असेल? चेरोबा कोण की गंगामाता गोंदवली. बॅटच्या आतली कडा, चेंडू निघून चाललाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक मात्र काही नाही. एका धाब्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतीये फलकावरती. फरहान आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत 39 या अंकावर. मागील वर्षी सुद्धा फरहान यांनीच गुणलेखन केलं होतं या सारखे मैदानावरती. गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विनोद म्हात्रे यांच्या हातामध्ये आपण पाहिला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फुटवर्कचा अभाव जरूर जाणवला फलंदाज परेश महाजन याच्या बॅटिंग स्टान्समध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र घर उघडं ठेवलं तर चोरी होते आणि इथून मात्र विकेटची चोरी नितीन गोलंदाज याच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 39 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गंगामाता गोंदवली संघ जर पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर निश्चितच जो धावसंख्येला लगाम लावण्याची जी आवश्यकता होती ती मात्र 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय. कारण की गोलंदाज प्रेमनाथ याने पहिलं षटक जे हाताळलं त्याच्यामध्ये तब्बल 19 धावा खर्च केला. त्याच्यानंतर धीरज म्हात्रे आणि विनोद म्हात्रे यांनी अनुक्रमे 2रं आणि 3रं षटक जे हाताळलं त्याच्यामध्ये 9 धावा या प्रत्येकी खर्च झाल्या. आणि आता मात्र षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता नितीन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा लेट कटचा अंदाज. चेंडू निघून चाललाय या थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 41 या अंकावरती.
41 runs on the board. एक्केचाळीस धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर फटका तर चांगला आहे पण एलिमिनेशन नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण प्रयत्न असफल, अयशस्वी. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. एक अधिक धावबाद अशी स्थिती या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. एकंदर 42 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 42 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एकंदर षटक क्रमांक 4 मधील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. बाद झालेले फलंदाज दीपक यांनी मात्र चांगली कामगिरी आपल्या संघाकरता केली. एक चौकार त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला. इट विल बी दी रन्स 8 रन्स विल बी द टेकन फॉर बॅट्समन दीपक. 8 धावांची खेळी केली. एकंदर 3 चेंडूंचा सामना केला. धावसंख्या आहे फलकावरती 42 या अंकावर. यावेळेस मात्र निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 43 धावांचं लक्ष्य असेल ते गंगामाता गोंदवली या संघासमोर. गोलंदाज नितीन यांचं कौतुक केलं जात आहे कारण की अगदीच जर आपण पाहिलं तर या एकंदर हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली आणि अगदी धावसंख्येला जे लगाम थोपवण्याची जी गरज होती ती मात्र पूर्तता गोलंदाज नितीन याने पूर्ण केलेली आहे. 43 धावांचं लक्ष्य समोर आहे. हे कशा रीतीने पूर्ण केलं जाईल हे दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. तत्पूर्वी चालू सामन्यानंतर इताडे संघाशी गावदेवी पिंपळगर संघाशी कोणता संघ 2 हात करेल तर निश्चितच या मॅच मधील विजेता संघ त्यांच्याशी 2 हात करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अरविंदजी भोळे साहेब सन्माननीय दरम्यान आर के मैदानावरचे ओनर इथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या मॅच मधील विजेता संघ गावदेवी पिंपळगर संघाशी 2 हात करेल. गंगामाता गोंदवली आणि चोरोबा कोण या 2 संघामधून या पुढची मॅच
चला तर आपण सामन्याला सुरुवात करूया. विनंती असेल फलंदाज पाठवायचे आहेत. तर दमण दौरा करता जर आपण पाहिलं ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आपण पाहतोय. विनोदजी ठाकरे साहेब उपाध्यक्ष भिवंडी 40+ आपण पाहतोय ज्या वतीने देणगी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 20,000 रुपये देणगी आपण पाहतोय. अरविंदजी भोईर साहेब सन्माननीय अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना फायनल सेमीफायनल विजेता उपविजेता उपांत्यपूर्व विजेता म्हणजे क्रमांक 1 2 3 4च्या ट्रॉफीज विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. जितेंद्रजी पाटील उपाध्यक्ष यांच्या वतीने आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज करता ट्रॉफी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. शरदजी गोतारणे यांच्या वतीने प्रत्येक नॉकआउट जे सामने आता आपण सुरू झालेले पाहतोय त्या नॉकआउट सामन्यांकरिता मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि एक गिफ्ट हॅम्पर 43 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गंगामाता गोंदवली संघाला. भादवड संघाचे कर्णधार आपण पाहतोय प्रल्हाद नाईक यांच्या वतीने देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा मी शतशः आभार व्यक्त करतोय. यशवंतजी केणी साहेब सल्लागार भिवंडी 40+ नॉकआउट सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच करता गिफ्ट देण्यात आलेला आहे. त्यांचे सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. मंगेशजी भोईर साहेब भिवंडी 40+ कार्याध्यक्ष त्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि सिरीज करता 3 जे टॉवर फॅन आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष मनोज पाटील दापोडे यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. भिवंडी 40+ मंडळाचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या वतीने सुद्धा देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे श्यामदादा चौधरी यांच्या वतीने सुद्धा देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. गेम ऑन सामन्याला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे पंढरी दादा भोईर यांच्या वतीने सुद्धा देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. कमलाकरजी पाटील उपाध्यक्ष ज्येष्ठ संस्थापक अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ संघटना. फटका चांगला आहे आणि निघून चालला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता 6 धावा. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मालिकावीरासाठी सायकल आहे. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांच्या वतीने त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा देणगी देण्यात आलेली आहे. खजिनदार आपण पाहतोय त्यांचे सुद्धा आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे जे कमिटी मेंबर आहेत जय पाटील यांच्या वतीने सुद्धा देणगी, रोहित म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा देणगी, नीलम नाईक यांच्या वतीने सुद्धा देणगी, सीतारामजी गोळवे यांच्या वतीने सुद्धा देणगी आलेली आहे. कपिल म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा देणगी आलेली आहे. यावेळेस मात्र झेल समाप्त केला जातोय. अगदीच जे क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या क्षेत्ररक्षणानुसार व्यूहरचनेनुसार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फटका तर चांगला होता पण मात्र जर आपण पाहिलं फलंदाजाच्या डोक्यावरनं या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न होता पण अगदीच म्हटलं गेलं आहे की ताकद आणि योग्य टायमिंग आणि फटक्याची निवड शॉट सिलेक्शन या सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या महत्त्वपूर्ण पद्धतीने पाहायला मिळालं नाही. त्या कारणास्तव इथून मात्र धावफलक आपण पाहतोय फलकावरती
7 या अंकावरती. एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांत म्हात्रे. यावेळेस मात्र फटका तर चांगला नाहीये, कारण की जास्त वेळ चेंडू हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक धडपडतोय, चाचपडतोय चेंडू पकडण्याकरिता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा एकूण एकंदर जोडल्या गेल्यात त्या 2. धावसंख्या 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे. 9 रन्स ऑन दी बोर्ड धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू मात्र इथून निघून जाईल. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. आणि अगदीच सरासरी राखण्याचं जे आव्हान आहे, प्रतिषटकामागे 10 धावा येणं बंधनकारक आहे गंगामाता गोंदवली या संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अचूक लाईन अँड लेंथने इथून मात्र गोलंदाजी हाताळली जाते. निर्धाव चेंडूच्या हाताळणीनंतर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 9 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय, पण या खेळाखेर जर आपण विचार केला तर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय ती मात्र आपण पाहतोय. जी धावांचा पाठलाग करायचा आहे, प्रतिषटकामागे ज्या 10 धावांचा, त्या सरासरी राखण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर थोडंसं अपयश मिळाले. 1 धाव जरूर कमी असेल, पण परंतु 9 धावा मिळवण्याकरता जे शर्थीचे प्रयत्न केले त्या शर्थीच्या प्रयत्नांना निश्चितच इथून मात्र दाद दिली जाईल. 2 चेंडू निर्धाव आलेत आणि या निर्धाव चेंडूचा दबाव निश्चितच येणाऱ्या पुढच्या काही चेंडूवरती पाहायला मिळेल का? एक मात्र गोष्ट येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये निश्चितच सर्व संघ निश्चितच लक्ष देऊन असतील. गोलंदाज गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा हा मारा, 10 ते 12 पावलांचं रनअप. फलंदाज सामना करतोय नितीन. यावेळेस मात्र फटका योग्य पद्धतीने सजवला गेलेला नाहीये. झेल मात्र जरूर सुटेल. परेश महाजन यांच्याकडून मात्र चूक होतीये आणि अगदीच धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर परीने त्या 2. निश्चितच अनुभव संपन्न असलेला हा खेळाडू आहे. निश्चितच क्रिकेटपासून जर पाहिलं तर सरावापासून जर खेळाडू लांब गेला तर निश्चितच चुका त्याच्या हातून घडतात. यावेळेस मात्र बॅटची कडा निघून जाईल चेंडू आपण पाहतोय तो गली रिजन मध्ये. एका धावे करता, एका धावेच्या मदतीने 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. अलॉंग दी कार्पेट मैदानाला घर्षण करत चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती एकूण एकंदर 13 या अंकावर. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फलकावरती एकूण एकंदर 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, पण बॅटला स्पर्श करत चेंडू अगदीच निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद अरविंद याला आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
विनोद म्हात्रे. डोंगे आणि भावाळे या संघादरम्यान जो सामना झाला त्याच्यामध्ये डोंगे संघाने विजयाचं मार्गक्रमण आपलं सुरू ठेवलेलं आहे. यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर गोंदवली गंगामाता गोंदवली आणि चिरोबा कोण या दोन संघादरम्यान सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश. यावेळेस मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदर धावसंख्या जोडली जाते फलकावरती 1 आणि 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये धावगती जी आहे ती कुठेतरी कमी झाले आणि लगभग जर आपण विचार केला तर सरासरी गाठता आलेली नाही आहे गंगामाता गोंदवली संघाच्या फलंदाजांना. चौथ्या चेंडूचा जर आपण विचार केला तर एकेरी धाव जोडली गेली. षटक क्रमांक 2 मध्ये काय घडलं ते जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, चौथ्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर मात्र पाचव्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि सहाव्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक गोष्ट मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. फरहान आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 12 चेंडूंमध्ये धावांची 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 15 धावा फलकावरती आहेत. 15 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. वीरेंद्र सेवाग याची आठवण करून देणारा इट्स मल्टी मॅसिव्ह हिट. षटकार 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय एकंदर 21 या अंकावरती. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. निघून चाललाय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1च धाव. आणि अगदीच फलंदाज जोपर्यंत विनोद म्हात्रे खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत निश्चितच धोक्याची सूचना चिरोबा कोण संघाकरता जरूर पाहायला मिळेल. फलंदाज नितीन आणि विनोद ही जोडी खेळपट्टीवरती आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये, पण मात्र 1च धाव आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 23 या अंकावरती. हळूवार पद्धतीने सामना इथून मात्र पुढे सरकतोय. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे गंगामाता गोंदवली या संघाला. नॉकआउट फेरीचे सामने आहेत आणि अगदीच इथून मात्र जो संघ पराभूत होईल त्याला निश्चितच निघून जावं लागेल आपल्या परतीच्या प्रवासाला. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि निश्चितच ज्या विकेटची प्रतीक्षा होती फलंदाज विनोद म्हात्रे बॅक टू द डगआउट, पण त्यांनी एक काम मात्र अगदीच
चोखरित्या बजावलंय. एक षटकार जरूर त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही जिंकण्याकरता 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. दरम्यान प्रदीपजी जोशी साहेबांचं आगमन होत आहे. आपल्याला जे गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत शरद नामदेव गोतारणे यांच्या वतीने मुख्याध्यापक सरपंच वडवली. डुंगे संघाचे खेळाडू आपल्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी राहिला होता 13 चेंडू 29 धावांची खेळी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रशांत यांना विनंती असेल आपलं गिफ्ट हॅम्पर आपण घेऊन जायचं आहे. ओके, या सामन्यानंतर आपण ते गिफ्ट हॅम्पर त्यांना देणार आहोत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांची इथून मात्र आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे आणि अगदीच विजयाची चव चाखायची असेल तर निश्चितच 20 धावा करणं बंधनकारक आहे गंगामाता गोंदवली संघाला. पण हे तितकंसं सोपं नसेल, कारण की आता मात्र आपल्या गेम प्लॅनिंगने निश्चितच एक चांगली रणबंदीने इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजांना आता मात्र बंदिस्त केलं जात आहे. सुनील पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडलं जावं ही विनंती. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता पुन्हा एकदा 20 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. इट विल बी द व्हाईट बॉल. सात चेंडू 19 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर मात्र निश्चितच सामन्याचं चित्र हे काहीच बदललेलं पाहायला मिळू शकेल. पण जर तर किंतु परंतु असता नसता या शब्दांना थारा नाहीये आणि जागा सुद्धा नाहीये. तुम्हाला विजयाची चव चाखायची आहे तर निश्चितच या धावा करणं तुमच्याकरिता तुमच्या संघाकरिता कंपल्सरी आहे. प्रथमतः संघाचा विचार होणं हे त्याहूनही तितकाच महत्वाचा. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड निघून चालला चेंडू लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये. एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. एकंदर धावा मिळत आहेत त्या मात्र 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 26 या अंकावरती आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. रिमेनिंग 6 balls and 17 runs to the win. चला तर त्वरित घाई करायची, त्वरा करा. वेळ अतिरिक्त मात्र खर्च होतो याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. या मॅच मधील विजेता संघ गावदेवी पिंपळघर या संघाशी 2 हात करेल. हा सामना संपल्यानंतर डुंगे संघाचे प्रशांत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे या 6 चेंडूंनंतर. सहा चेंडू 17 धावांची गरज. वड मॅच. सामन्याची स्थिती दोलान्मय आहे.
6 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 6 चेंडू 17 धावांची गरज. अस्तित्व पणाला लागलंय गंगामाता गोंदवली संघाचं. अस्तित्व पणाला लागलंय नितीन आणि हेमंत याचं. बॅटला स्पर्श करत चेंडू निघून चाललाय लॉंग लेग क्षेत्रामधून. वेग वेग आणि भन्नाट वेग. निघून जाईल चेंडू. सीमा पार. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. इट विल बी दी 4 रन्स. सामन्याची स्थिती बदलते. 5 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 13 धावांची. वॉड मॅच. शेरोबा कोण संघ जिथून मात्र मागील वर्षाचा प्रवास कडे वाटचाल करायची असेल तर निश्चितच या 5 चेंडूवरती सामर्थ्यता दाखवावी लागेल. चांगला खेळ दाखवावा लागेल तरच पुढचं पाऊल गाठता येऊ शकतं. विजयाची चव चाकता येईल. सोपी गोष्ट नाही आहे दोन्ही संघांकरता. एका बाजूला गंगामाता गोंदवली आणि एका बाजूला आपण पाहतोय चेरोबा कोण. इट विल बी दी वाईड बॉल. ओ हो 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 ये क्या हो गया. गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून चूक घडली. अवंतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. आपण पाहतोय 31 या अंकावर. 12 धावांची अजूनही गरज. यावेळेस मात्र एक गोड आवाज ऐकायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलोय 32 या अंकावरती. 32 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या पंचांशी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट आपण करू नका. अंपायर डिसिजन इट विल बी द फायनल डिसिजन. तो अंतिम निर्णय आहे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला एका धावेकरता. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती एकंदर 33 या अंकावरती. 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 10. 3-10-10-3 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कोण होईल विजयाचा शिल्पकार. बोलबाला राहील फलंदाजा की गोलंदाजाचा. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक धाव पुन्हा एकदा. अतिरिक्त मात्र काही नाही. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदर 34 या अंकावरती. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. 2-9. 2 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज तयार. मैदानाच्या बाहेरून सुद्धा प्रेक्षक प्रेरित करतायत आणि इथून मात्र फुलटॉस चेंडू. फुलटॉल वसूल करता आलेला नाहीये. निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुर्दैव आणि नेहमीच म्हटलं जातं दैवत येतं आणि कर्म नेतं. आता मात्र जर एखादा चमत्कार घडला तरच मात्र सामन्याची स्थिती ही बदलताना पाहायला मिळू शकते. गोलंदाज संदीप याला प्रेरित केलं जातंय. एक चेंडू चांगल्या रीतीने हाताळायचा आहे पण नशिबाची साथ ही 1% नेहमीच असते. पण ते कोणाच्या बाजूने आहे हे मात्र पाहावं लागेल. 1 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज तयार. निर्णायक चेंडू आणि इथून मात्र चेरोबा कोण संघ पुढची वाटचाल करतोय. वेडन वेल प्लेड. तर डोंगे संघाचे प्रशांत यांना विनंती करतोय आपण पुढे या आणि शरदजी गोतारणे यांच्या वतीने आपल्याला गिफ्ट हॅम्पर आहे ते आपण स्वीकार करावा. सरपंच वडवली आणि त्याचप्रमाणे मुख्याध्यापक मी अरविंदजी भोईर साहेबांना विनंती करतोय
प्रशांतला आपण यापूर्वी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं होतं. हे गिफ्ट हॅम्पर देऊन आपण सन्मानित करा. आणि पुन्हा एकदा चरोबा कोण संघ जर आपण पाहिला तर चांगला खेळ करत निश्चितच पुढच्या